आपल्या या पर्टिक्युलर नॉलेज यूट्यूब चॅनलवरती जे आपण जे एक स्कीम सुरू केलेली आहे ती म्हणजे अशी की आपण याच्यामध्ये 50-50 प्रश्न प्रत्येक विषयाचे पाहत आहे आणि हे सर्कल सुरूच राहणार आहे. तर या संबंधित आपल्या यूट्यूब चॅनलच्या लोगोवर तुम्ही क्लिक करा आणि तिकडे तुम्हाला साईडला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमध्ये स्पेशल 50 नावाची मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला 50-25 क्वेश्चन तिथं दिसतील. ठीक आहे, तर ते सर्वांनी आवर्जून बघा. याच्या मागचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, आपण तो बनवलेला आहे, तो नक्की एकदा बघून घ्या. आज आपण पंचायत राजवरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहे आणि हे सर्कल पूर्ण असं चालूच राहणार आहे, जेणेकरून जे तुम्ही लॅबमध्ये जे प्रश्न वाचता ते तुम्हाला इझिली येऊन जाईल. भारतातील पंचायत राजचे जनक कोणाला मानले जाते? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, लॉर्ड रिपन जे आहे यांना भारतीय पंचायत राजचे जनक असं म्हटलं जाते. आता का म्हटलं जाते याच्यामागे कारण आहे, कारण 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रस्ताव मांडला, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलं जाते. आता कधी मांडला हे पण लक्षात असू द्या, 1882 मध्ये त्यांनी तो प्रस्ताव मांडलेला होता. आता दुसरा प्रश्न आहे की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणी केली होती? तर ती गेली होती बलवंतराव मेहता समितीनं. ठीक आहे, पण कोणत्या स्तरावर? आपल्या केंद्र स्तरावर. आणि राज्य स्तरावर जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये ते 1960 मध्ये वसंतराव नाईक यांनी केलेली होती. ठीक आहे, तर बलवंतराव मेहता समिती 1957 ची आहे आणि महाराष्ट्रात जे पंचायत राजची स्थापना झाली ती वसंतराव नाईक समितीनुसार झाली, 1960 ची कमिटी आहे. मात्र महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू केव्हा झाली? तर ती झाली होती 1 मे 1962 ला. अजून एक प्रश्न लक्षात असू द्या की पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे भारतातलं 9वं राज्य आहे. पहिलं राज्य हे राजस्थान होतं. ओके, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणी केली होती? तर बघा, अशोकराव मेहता कमिटी जी आहे 1977 ची, या कमिटीनं द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पंचायत राज या संकल्पनेचा सर्वप्रथम प्रयोग कोणत्या राज्यात झाला? आताच आपण म्हटलं की पंचायत राज स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य हे राजस्थान होतं. क्षेत्रफळाने पण सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. तर 2 ऑक्टोबर 1959 ला, आपलं 1 मे 1962 इयर होतं. तर राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 ला राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचे उद्घाटन करण्यात आलेले होते. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की पंचायत राज व्यवस्था लागू करणारं, आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र हे भारतातील 9वे राज्य ठरलेले आहे. मग पहिले कोणते होते? तर पहिले होते राजस्थान. दुसरे पण विचारले जाऊ शकते, तर दुसरे आहे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे आपलं 9व्या क्रमांकाचं राज्य. त्यानंतर LM सिंघवी समिती ही पंचायत राजमध्ये अत्यंत महत्त्वाची समिती समजली जाते. 1986 मध्ये LM सिंघवी समितीची स्थापना झाली होती. या समितीनं कोणती शिफारस केली होती? या समितीने अत्यंत महत्त्वाची शिफारस केली होती, ती म्हणजे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देणे आणि पुढे चालून जे 73वी ठीक आहे पंचायत राज संबंधित आणि 74वी नगरपालिके संबंधित या 2 घटना दुरुस्त्या झालेल्या होत्या. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की LM सिंघवी समितीनं या 2 घटना दुरुस्तींचा पाया घातलेला होता. सो LM सिंघवी समिती आहे छानसीची आणि मग पुढे 92-93 ला ते विधेयक आलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात बाबूराव काळे समिती कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राज मूल्यमापन आणि सुधारणा करण्यासंबंधित 1980 मध्ये बाबूराव काळे ही समिती नेमण्यात आलेली होती. तर इथं इयर तुम्ही लक्षात ठेवू शकता, बाबूराव काळे समिती 1980 ची होती. तर PB पाटील कमिटी सर्वात महत्त्वाची कमिटी म्हणू शकतो आपण याला, कारण 1984 ची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे PB पाटील समितीने सरपंचाची जी निवड थेट जनतेतून होते ना, ती महत्त्वाची शिफारस त्यांनी त्यावेळेस सांगितलेली होती. त्यामुळे ही कमिटी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. PB पाटील कमिटी 1984. काय सांगितलं? सरपंचाची थेट निवड जनतेतून करावी असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर बोंगीरवार समिती. ठीक आहे, तर बोंगीरवार समिती आहे 1970 ची. कशा संबंधित आहे? तर बघा, 1960 ला जी वसंतराव नाईक समिती होती त्या समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्यासाठीच बोंगीरवार समिती नेमली होती. म्हणजे 60 नंतर येणारी जी कमिटी आहे ते 70 चीच असणार. ती कोणती? तर ती बोंगीरवार समिती. त्यामुळे आपण मूल्यमापन करण्यासाठी इझिली आन्सर देऊ शकतो बोंगीरवार समिती. आता 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संबंधित आहे.
ठीक आहे, म्हणजे ग्रामीण भागाशी संबंधित. तर 1992ला हे विधेयक मांडलं होतं आणि पुढं चालून ही जी घटना दुरुस्ती आहे, इथे बघा इथेच दिलेलं आहे तारीख 24 एप्रिल 1993ला ही लागू झाली. म्हणून 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस आपण 2010 पासून साजरा करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एमपीएससीने आपल्याला मला वाटते पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारलेला होता की 24 एप्रिल हा कोणता दिवस असतो, तर राष्ट्रीय पंचायत राज दिवस. तर 73व्या घटना दुरुस्तीनं लक्षात घ्या भाग 9ला पुनरुज्जीवित करण्यात आलेलं होतं. आणि माहितीसाठी सांगतो 74वी घटना दुरुस्ती ही शहरी भागासंबंधित आहे. तर याने भाग 9 नगरपालिका घटनेमध्ये ऍड करण्यात आलेला होता. आता 13वा क्वेश्चन बघा, 73व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात कोणती नवीन अनुसूची जोडली गेली? तर पहा, अनुसूची म्हणजे परिशिष्ट. तर 11वे आणि 74ने विचारलं तुम्हाला, तर ते 12वे परिशिष्ट. 11वे परिशिष्ट ग्रामीण भागासंबंधित आणि 74व्या घटना दुरुस्तीने 12वे परिशिष्ट होते. ठीक आहे, लक्षात असू द्यायचं आहे. आणि विषय किती आहे इथे? 29 विषय आहे आणि 74व्या घटना दुरुस्तीनं ते 18 विषय होते. सो 29-18 सहज लक्षात राहील तुमच्या. आता घटनेच्या कोणत्या कलमात ग्रामसभेचा उल्लेख आहे? तर बघा, ग्रामसभेचा उल्लेख जो आहे तो 243A मध्ये आहे. मी कसं लक्षात ठेवलं? कुठे यायचं आहे? ग्रामसभेमध्ये यायचं आहे, ग्रामसभेमध्ये यायचं आहे. सो 243 ग्रामसभेची व्याख्या दिलेली आहे. आता पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किमान किती टक्के आरक्षणाची तरतूद 73व्या घटना दुरुस्तीमध्ये होती? तर लक्षात असू द्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये हे 33% आरक्षण होतं. ठीक आहे, केंद्रीय घटनेत 33% होतं, परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण वाढवून आजच्या घडीला 50% इतकं आहे. ठीक आहे, सो आपण असं म्हणू शकतो की पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर 50% आहे. पण 73 नुसार आलं तर 33%. आता पंचायतीचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो? तर तो असतो 5 वर्षाचा. ठीक आहे, आणि कालावधी लक्षात ठेवायचा आहे 243 मी वरून इयर असं लक्षात ठेवलं म्हणजे कालावधी माझ्या सहज लक्षात राहतो. आणि पंचायती विसर्जित झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे हे बंधनकारक आहे. ओके, लक्षात असू द्या. आता राज्य निवडणूक आयोगाची स्थापना, हा महत्वाचा पॉईंट आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्र स्तरावर जो निवडणूक आयोग आहे तो कलम 324 मध्ये येतो. ठीक आहे, मग केंद्रीय स्तरीय जो निवडणूक आयोग जो आहे जो 25 जानेवारी 1950ला स्थापन झाला होता आणि 25 जानेवारी मतदार दिवस पण आपण साजरा करतो. तर केंद्रीय निवडणूक आयोग काय करते? तर हा म्हणजे आपण म्हणू शकतो संसद आणि राज्य विधिमंडळ याच्या संबंधित निवडणुका घेतो. मग 243 कोणाची निवडणुका घेतो? तर स्थानिक स्वराज्य संस्था. लक्षात असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था. विधानसभा विधान परिषद आलं तर तुम्हाला 324च लक्षात ठेवायचं आहे. फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, तिकडे महानगरपालिका वगैरे झाल्या, यांची निवडणुका 243 संबंधित आहे. पण याच्यातही एक पॉईंट आहे, 243 म्हटलं राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कलम 243 आहे. ठीक आहे, पण लक्षात असू द्या एक 243 पण आहे. ठीक आहे, तर हे नगरपालिका संबंधित आहे. मग याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा यांच्या निवडणुका येणार. आणि 243 मध्ये पंचायत राज म्हणजे कोण? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पण राज्य निवडणूक आयोगाची स्पेशल कलम 243 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला हा मी पॉईंट इथे कव्हर करून दिलेला आहे. आता राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमात आहे? तर 243I. ठीक आहे, 243I. आता मी ही कलम कशी लक्षात ठेवली? जसं वरून आपण कालावधी लक्षात ठेवला, तर आय म्हणजे मी, आणि मी पैसे जास्त असले तर आपल्यामध्ये कधी कधी मीपणा येतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं वित्त 243I असं लक्षात ठेवू शकता. पंचायतीची आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जातो. मला सध्या सांगा तुम्ही राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अलीकडेच हा नव्याने वित्त आयोग नेमण्यात आलेला आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मार्गदर्शक तत्वामधील कोणते कलम ग्रामपंचायतींच्या स्थापनेसंबंधित आहे? आपलं जे मार्गदर्शक तत्वे येतात, आपण आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहे, तर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे येतात. तर याच्यामधली जी 40 कलम आहे लक्षात असू द्या, ती आहे ग्रामपंचायती संबंधित. आता पंचायती निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती पाहिजे?
ठीक आहे. तर बघा ते पाहिजे 21 वर्ष. म्हणजे पंचायतीला उभं राहण्यासाठी तुम्हाला 21 वर्ष तुमचं किमान वय असावं लागते. मतदान करण्यासाठी ते 18च पाहिजे, परंतु निवडणुकीसाठी ते 21 वर्ष इतकं असते. आणि पात्रता आहे ते आहे 243 मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं निवडणुकीसाठी पात्रता ते कशामध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर 243 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ग्रामपंचायत आणि ग्रामसभेबद्दल माहिती आता बघूया आपण. अशा पद्धतीनं परफेक्ट आपण जर स्टडी केला तर मला तर नाही वाटत की आपल्याला मार्क्स कमी पडतील म्हणून एक्झाममध्ये. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये टाईमपास दिसणार नाही आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन देण्याचाच माझा नेहमी प्रयत्न असतो. मी जास्त करून माहिती क्रॉस चेक करतो की ते बरोबर आहे की चूक आहे, परंतु कधी कधी होऊ शकते माझ्याकडून एखादा पॉईंट चुकीचा. तेव्हा तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही नक्की त्याला आपण क्रॉस चेक करत चला. किंवा मग एखादा पॉईंट तुम्हाला मिस्टेक वाटला तर तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सुधारणा करून ते तुम्हाला देईल. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती आहे, तर ती आहे 7 ते 17. कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17. ठीक आहे. आणि विषम संख्येतच आहे, लक्षात असू द्या. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर तो असतो ग्रामसेवक. आणि हा जिल्हा परिषदेचा वर्ग 3चा कर्मचारी आहे आणि तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख कोण असतो, तर तो असतो सरपंच. ग्रामपंचायतीच्या सभांचे अध्यक्षस्थान आणि बैठकीचं कामकाज तो चालवतो. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असते आवश्यक आहे, तर 600 दिलेली आहे. डोंगराळ भागात ते 300 पाहिजे. ठीक आहे, लक्षात असू द्या हा पॉईंट. आणि जर याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर गट ग्रामपंचायत असते, आपल्याला ते माहीत आहे. वर्षातून ग्रामसभेच्या बैठका किती, तर बघा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या बैठका 12 आणि ग्रामसभेच्या किती आहे, तर ते आहेत 4. आता कधी कधी असते 15 ऑगस्टला, 2 ऑक्टोबरला, 26 जानेवारीला आणि 1 मेला. तारीख पाठ ठेवा, कारण याच्यामध्ये एक्स्ट्रा तारीख ॲड करून आपल्याला प्रश्न चुकवण्यासाठी देऊ शकते. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवते, तर ते सरपंच भूषवतात. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण भूषवतात, तर उपसरपंच. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि दोन्ही अनुपस्थितीत असले तर मग ग्रामसभा सदस्यामधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. महिला ग्रामसभा मुख्य ग्रामसभेच्या कधी घेतली जाते, तर मुख्य ग्रामसभेच्या ती आदल्या दिवशी घेतली जाते. मी हा खूपदा चेक केला इंटरनेटवर, पण मला काही वेगवेगळी उत्तरं मिळत आहे. तुम्ही पण एकदा या प्रश्नाला चेक करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या की याचं उत्तर काय आहे नेमकं. ठीक आहे. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते, तर जिल्हा निवड मंडळामार्फत केले जाते. एक्झाम होते. आणि ग्रामसेवकाचे वेतन सुद्धा जिल्हा परिषदेच्या निधीतून दिले जाते. आता पहा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न काय येऊ शकते, पंचायत समितीच्या निधीतून दिलं जाते किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून दिलं जाते, तर ते चुकीचं ठरेल. तर जिल्हा परिषदेच्या निधीतून दिलं जाते, लक्षात असू द्या. ठीक आहे. सरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो, आता सरपंच देणार पंचायत समितीच्या सभापतीकडे आपला राजीनामा, आणि उपसरपंचाला राजीनामा हा सरपंचाकडेच द्यावा लागतो. 30वा प्रश्न, ग्रामपंचायतीचे वार्षिक अर्थसंकल्प कोण मंजूर करते, तर ते ग्रामसभा आणि पंचायत समिती. ग्रामपंचायतीने तयार केलेला अर्थसंकल्प आधी ग्रामसभेत मांडला जातो, नंतर मंजुरीसाठी तो पंचायत समितीकडे पाठवला जातो. पंचायत राज व्यवस्थेतील मध्यवर्ती म्हणजे तालुका स्तर कोणता आहे, तर पंचायत समिती आहे. आणि याचा जो प्रमुख असतो तो असतो BDO. ठीक आहे. आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मधलं दुवा करण्याचं काम पंचायत समिती करते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख, बघा मी जे अनालिसिस देत आहे ते आन्सर तुम्हाला समोर दिसत आहे, तर BDO असतो. MPC द्वारे परीक्षा होते, नियुक्ती राज्य सरकार करते. बघा निवड MPC करेल, पण नियुक्ती राज्य सरकार करेल. पंचायत समितीचा राजकीय प्रमुख कोण असतो, तर तो असतो सभापती. आणि पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून सभापती उपसभापती यांची निवड होत असते. हे राजकीय प्रमुख झाले, हे निवडणुकीद्वारे निवडून येतात. पंचायत समितीचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे, तो ऑब्व्हियसली सभापतीकडे. पण सभापतींना आपला राजीनामा हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे द्यावा लागतो. पंचायत समितीची सभा किती कालावधीतून किमान एकदा झाली पाहिजे, तर दर महिन्याला किमान एक म्हणजे वर्षातून 12 झाल्या पाहिजे. आणि अंतर एका महिन्यापेक्षा जास्त नसावं. आता 36वा प्रश्न आहे की पंचायत राज समितीला स्वतःचे कर लादण्याचे अधिकार आहे का, कर लादण्याचे अधिकार आहे का, तर नाही. पंचायत समितीला प्रत्यक्ष कर लादण्याचा अधिकार नसतो, तिला जिल्हा परिषद आणि शासनाकडून अनुदाने मिळत असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्रात पंचायत समितीची सदस्य संख्या साधारणतः किती असते, तर 15 ते 45 असते. यामध्ये बदल होऊ शकतो. ठीक आहे. लोकसंख्येनुसार एका पंचायत समितीमध्ये गणनामध्ये सुमारे 20,000 लोकसंख्या असते एका गणामध्ये.
पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर 5 वर्षाचा असतो. मात्र सभापती उपसभापतींचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचाच असतो. गटविकास अधिकाऱ्यावर म्हणजे BDOवर कुणाचं प्रशासकीय नियंत्रण असते तर CEO जिल्हा परिषद यांचं काय असते नियंत्रण असते, कारण CEO हे BDOचे वरिष्ठ अधिकारी असतात. आता पंचायत समितीच्या उपसमित्या कोणत्या असतात तर महाराष्ट्रात पंचायत समितीला स्वतंत्र वैधानिक विषय समित्या नसतात. लक्षात असू द्या, कामकाज सभापती व सदस्यांमार्फत थेट पूर्ण सभेमध्ये चालत असते म्हणते. ओके, आता जिल्हा परिषदेबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण इथे डिस्कस करूया आणि इथं लेक्चर आपलं समाप्त होईल. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्तर जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे तर CEO आहे, ते IS दर्जाचे अधिकारी असतात. जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो, जो जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून अध्यक्षांची निवड केली जाते. जिल्हा परिषदेची किमान सदस्य संख्या 50, जास्तीत जास्त 75 असते. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती, हा IMP करा क्वेश्चन. स्थायी समितीला स्टँडिंग कमिटी म्हटले जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. यामध्ये 9 विषय समित्या जिल्हा परिषदेमध्ये आणि 1 स्थायी समिती अशा एकूण 10 समित्या दिलेल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 2.5 वर्षांचाच असतो. लक्षात घ्या. आणि जिल्हा परिषदेचा जो कार्यकाळ असतो ते 5 वर्षाचा असतो, पण अध्यक्ष 2.5 वर्षाचा कालावधी असतो. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद अस्तित्वात नाही तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. म्हणून महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे, पण जिल्हा परिषदा 34च आहे, कारण 2 या ठिकाणी नाही आहे, कारण ते नागरी भाग आहे म्हणून पूर्णतः तिथे महानगरपालिका कार्यरत आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात, खूपदा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन विकास मंडळाचे काय असतात तर लक्षात असू द्या अध्यक्ष असतात. पण सचिव कोण असतात तर ते असतात जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर. कलेक्टर हे पद कोण निर्माण केलं होतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो तर विभागीय आयुक्तांना द्यावा लागतो. म्हणजे सरपंच देतो पंचायत समितीच्या सभापतीकडे, पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा देतो जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतो विभागीय आयुक्तांकडे. या पद्धतीने ही साखळी पूर्ण होते. उपाध्यक्षांना अध्यक्षांकडेच राजीनामा द्यावा लागतो, तर अध्यक्षांना विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा सादर करावा लागतो. मित्रांनो, हे होते आपल्या पर्टिक्युलर नॉलेजवरतील पंचायत राज या विषयावर आधारित 50 क्वेश्चन. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक लाईक करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच.